नमस्कार मित्रांनो, रात्रीची नगरी या मराठी सत्यकथेच्या चॅनलमध्ये मी राजेश पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण आपल्या चॅनलवर जी कथा ऐकणार आहात त्या कथेचं नाव आहे तेल मालिश. या कथेचे या अगोदर आपण आपल्या चॅनलवर 2 भाग ऐकलेले आहेत. आज मी तुमच्यासमोर सदरील कथेचा 3रा भाग सादर करत आहे. तर मित्रांनो, या अगोदर काय घडलं काय नाही हे सर्व काही तुम्ही आपल्या चॅनलच्या पेजवरती जाऊन या अगोदरच्या कथा ऐकायच्या आहेत, त्यामुळे तुम्हाला सर्व काही माहीत होईल. आता पुढं काय घडलं हे आज मी तुम्हाला थेट ह्या कथेच्या माध्यमातून सांगणार आहे. मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच आहे की शेजारच्या काकूनं मला घरामध्ये बोलवून घेऊन तेल मालिश करायला लावलं. तिच्या अंगाचं तेल मालिश करत असताना तिनं हळूहळू तिचे पायवर केले. पायवर करत असताना पायाच्या वरचा भाग, मांड्या, पिंढऱ्या, पोटऱ्या असं करता करता तिने मला तिच्या जांघेपर्यंत घेऊन आली. तिच्या जांघेचं मालिश करत असताना ती मला म्हणाली, राजेश, तू काही मालिश व्यवस्थित करत नाहीस आणि तुझं लक्ष कुठं आहे काही माहीत नाही. अरे तू कशाला लाजतोयस? मी जर सर्व काही तुला खुलेपणाने दाखवत आहे ना, तर तू कशाला लक्ष देत नाहीस? तू जरा व्यवस्थितपणे बघून व्यवस्थितपणे मालिश कर ना. सगळं काही तेल माझ्या आतमध्ये जाते. बघ, त्या फटीमध्ये सर्व काही भरपूर तेल गेले. तू बघ हात घालून. असं म्हणून तिनं माझा हातात पकडला आणि हातात हात पकडून तिनं सरळ सरळ माझं बोट तिच्या फटीमध्ये घालायला लावलं. तिथं बघितलं तर सर्व काही ओलं चिपचिप झालं होतं. मित्रांनो, आता ते सर्व काही ओलं चिपचिप झालं असल्यामुळे मलासुद्धा थोडंसं वेगळं वाटलं. आईला आपण बघितलंच नाहीत. आपण जर खरंच जर थोडं जरी लक्ष दिलं असतं तर नक्कीच तेल जास्त वाटोळं झालं नसतं आणि सांडलं पण नसतं. आता ह्याच्यामध्ये गेलेलं तेल कसं काढायचं असा विचार माझ्या मनामध्ये पडला. परंतु काकू खूप हुशार होती. ती मला म्हणाली, अरे राजेश, आता आत गेलेलं तेल तर बाहेर काढता येणार नाही, परंतु तुझ्याकडे एक सोल्युशन आहे, बघ जमतं का तुला? मी म्हणालो, तुम्ही सांगा काकू, मी काय करू म्हणजे हे तेल बाहेर काढता येईल? ती मला म्हणाली, हे तेल बाहेर तर कसं पण करून काढावंच लागेल, कारण हे तेल जर तू बाहेर काढलं नाहीस तर ते तेल त्या भागातून माझ्या पोटामध्ये जाईल आणि माझ्या पोटामध्ये एकदा तेल गेलं की मला कसला तरी रोग होईल. त्याच्यामुळं तू जरा काळजी घे. बघ ना, तू माझी जर काळजी घेतलंस तर माझी व्यवस्था होईल. मग मी म्हणालो, तुम्ही सांगा मला, मी काय करू म्हणजे ते तेल बाहेर निघेल? ती मला म्हणाली, ते तेल तर आता बाहेर काढता येणार नाही, परंतु तुझ्याकडे एक सोल्युशन आहे. ते तुझ्या हाताच्या बोटानं आतच मालिश कर, म्हणजे ते तेल आतल्या आत जिरून जाईल. मग मी ठीक आहे असं म्हणून आतल्या आत मालिश करू लागलो. अगोदर एका बोटानं मी खेळू लागलो होतो, परंतु मला काय झालं काही माहीत नाही. काकू तर मला काही बोललीच नव्हती. अगदी सहजपणे मी माझ्या हाताचं दुसरं पण बोट आत घातलं आणि त्या फटीमध्ये मी माझ्या हाताच्या बोटानं मस्तपणे मालिश करू लागलो. तिथं सर्व काही अगदी ओलं चिपचिप झालं होतं. सर्व काही ओलं चिपचिप झाल्यामुळं माझ्या हाताची 2 बोटं एकदम मस्तपैकी घसरू लागली होती. कधी ते बोटं मी बाहेर काढून तिच्या वरच्या भागाला पण ते तेल लावत होतो. आता ते तेल होतं की ती चिकट पाणी होतं मला काही समजत नव्हतं. त्या खोलीमध्ये थोडासा कसला तरी पचक पचक असा एक आवाज पण येऊ लागला होता आणि कसला तरी वास पण येऊ लागला होता. परंतु मी त्या सर्व गोष्टींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं. मला त्याच्याशी काही देणं घेणं नव्हतंच. काकू अधूनमधून तोंडातून मस्त मादक सुस्कारे बाहेर काढू लागली होती. ती तोंडातून सुस्कारे बाहेर काढत असतानाच मला म्हणत होती, राजेश, खूप छान वाटते, मस्त वाटते, तू एकदम खूप छान मालिश करत आहेस हां, असंच कर, आणखीन जरा जोरात. काकूसुद्धा आता मांड्या हलवू लागली. तिचे पाय खालीवर होऊ लागले. मित्रांनो, जसं काकूचे पाय खालीवरी होऊ लागले तसं मला पण थोडं मस्त वाटू लागलं. मी माझ्या हाताच्या बोटाची स्पीड वाढवली. आणखीन जोरजोरक्यात तेल मालिश करू लागलो. मग मी काकूला म्हणालो, काकू, आणखीन थोडं तेल टाकू का? काकू हसली आणि म्हणाली, आता जेवढं तेल आहे ना तेच बाहेर काढ, आता आणखीन कशाला टाकायचं आहे? मग मी पण हसलो आणि काकूला म्हणालो, हे आतमधून जो आवाज येतो ना, हा संगीतमय आवाज, हो खूपच छान वाटते ना. आणि काकू, मला पण आता खूप मस्त वाटायला लागले, तुम्हाला पण आवडते का? काकू म्हणाली, अरे तू माझ्या मनातला शब्द वापरलास, मला खूप छान वाटू लागले. तुझी मालिश करतोयस ना, ह्या मालिशला जोडच नाही बघ. काही जरी केलं तरी मालिश मात्र मी कधीच विसरू शकणार नाही. आत्तापर्यंत माझी अशी मालिश कोणी केलीच नाही. असं करत असतानाच अधूनमधून मी माझा हात बाहेर काढायचो. माझ्या हाताचे बोटं तिच्या जांघेवरून फिरवायचो, तिच्या मांडीवरून फिरवायचो. तिला मस्त मजा येऊ लागली होती आणि मला तर आता कसं होत होतं त्याचं वर्णनच मला करता येत नाही. मित्रांनो, आता जेवढं मला भारी वाटू लागलं तेवढं काकूला पण निश्चितच त्याच्यापेक्षा जास्त भारी वाटत असावं. ती मला जास्त जवळ ओढू लागली आणि माझं तोंड ती स्वतःच्या शरीराला चिटकवू लागली. आता ती तशी काय करत आहे मला समजत नव्हतं. तरी पण मी म्हणालो, काकू, तुम्हाला त्रास होतोय का? बंद करू का तेल मालिश? तसं ती मला म्हणाली, राजेश, मला खूप छान वाटतंय, त्याच्यामुळं मी तुला जवळ ओढते. आणि हो, एक महत्त्वाची गोष्ट आहे,
मी म्हणालो काय, ही गोष्ट कोणाला सांगू नकोस. मी म्हणालो काकू वेडबीड तर नाही ना लागलं तुम्हाला, मी कशाला सांगायला जाऊ कोणाला, मी नाही सांगणार, तुम्ही नका काळजी करू. मग काकू पण एकदम रिलॅक्स झाली. मी तसंच जवळजवळ 15 मिनिटे तर तेल मालिश करत होतो. अधूनमधून बोट बाहेर काढायचं, इकडं तिकडं लावायचं. थोडंसं मस्त मालिश करत असतानाच ती एकदम जास्त जास्त जोशमध्ये येऊ लागली होती. आणि काही वेळ गेला, काकूच्या त्या फटीतून एक मस्त पिचकारी बाहेर आली. सगळं चिकट चिकट पांढरसट पाणी माझ्या हातावर पडलं आणि माझा हात पूर्णपणे ओला झाला. मी काकूना म्हणालो, काकू हे काय केलं, मुतलात की काय हो काकू, कसं वाटतंय बघा ना. तशी काकू मला हसली आणि मला म्हणाली, अरे तू वेडा तर नाहीच ना झाला, तसं काही अजिबात केलं नाही आणि तू टेन्शन पण नको घेऊस, एकदम रिलॅक्स राहा. ते आहे ना, त्या आतमध्ये गेलेलं सर्व तेल जे होतं तू पंपाप्रमाणे प्रेशर केलंस ना, खालीवरी केल्यामुळं हवा भरली आत आणि हवा आत जाऊन त्या हवेचा दाब खाली वाढला आणि माझ्या पोटातून गॅस लिकेज झाल्यामुळे तो पास झाला आणि जोरामध्ये ते सर्व तेल तुझ्या हातावर सांडले. आता एकदम मस्त वाटतंय बघ, मला खूप रिलॅक्स वाटते. एवढा आनंद झाला आहे ना मला, मी एवढी खुश झाली आहे राजेश, की मला आयुष्यामध्ये ही खुशी आता कधी ह्याच्या अगोदर मिळालीच नाही असं मला वाटते. मी म्हणालो, खरं म्हणतायत ना काकू. ती म्हणाली, हो, आता मी तुला रोज तेल मालिश करायला बोलवणार, तुला काही अडचण तर नाही ना, आणि तुला पण भरपूर मजा येईल असं काही मी तुला शिकवून टाकन. मी म्हणालो, ठीक आहे काकू, आणि मी नाही कोणाला सांगणार, मला तुम्ही दररोज बोलवत चला. आता मला नॉलेज होतं, एवढं काही जास्त नाही, पण जे काही नॉलेज होतं त्याच्यामुळं मला काकूनं तिथं फटीमध्ये जिथं बोट घालायला लावलं होतं तिथं दुसरं काहीतरी घालतात हे मी ऐकलं होतं. परंतु काकूनं बोट कशासाठी घालायला लावलं असेल, माझ्या प्रश्नाचं उत्तर मी शोधून काढलं होतं. कारण माझ्या प्रश्नाचं उत्तर असं होतं की काकूनं जे बोट घालायला लावलं होतं ना, ते तेल गेल्यामुळं, आणि ते तेल तिच्या पोटात जाऊन तिला कसला तर रोग होऊ नये अशी तिला भीती वाटत असेल, असंच माझ्या निरागस मनाला वाटत होतं. परंतु खरं काय होतं हे काकूलाच माहीत. मित्रांनो, अगदी थोडा वेळ गेला, काकूनं माझा हात परत एकदा आत टाकायला लावला आणि तिनं माझ्या हाताला घट्ट मिठी आवळली. पायाची तिची मांड्या जी होत्या ती जवळजवळ केल्या आणि घट्ट आवळू लागली. आता मला कसं तरी वाटू लागलं. काकूला म्हणालो, काकू काय होतं आहे. तसं ती मला म्हणाली, काही होत नाही, परंतु खूप मला मस्त वाटते, मला एकदम आनंद झाला आहे, त्याच्यामुळं मी खुशी हे सर्व काही करत आहे. काकूनं तिचे ओठ माझ्या कपाळावर टेकवले आणि मला म्हणाली, राजेश, आता मात्र मला खूपच भारी वाटू लागले, मला तू खूप सुख दिलंस, खूप आनंद झाला आहे मला, एवढा आनंद याच्या अगोदर मला कधी झाला नव्हता बघ. मी म्हणालो, ठीक आहे, धन्यवाद काकू. मग काकू मला म्हणाली, राजेश, तुला परत एकदा सांगते, विनंती करते, वाटलंस तर ही गोष्ट कुणाला सांगू नकोस हं, कारण ही गोष्ट खूप सिक्रेट आहे, तुझ्या आणि माझ्या दोघांच्याच मध्ये राहील. मी म्हणालो, काकू तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. मग काकूनं मला जवळ घेतलं, तिच्या अर्धोगड्या शरीराला तिनं मला चिटकवलं. मला तिनं घट्ट मिठीत घेतलं. घट्ट मिठीत घेऊन ती मला म्हणाली, राजेश, आज तू मला जे सुख दिलेस ना, त्याच्या मोबदल्यात तुला जे काय पाहिजे ती मी देते, सांग तुला काय देऊ. मी म्हणालो, काकू मी काय मागणार, मला काहीच नको, मी खूप हॅपी आहे, मला खूप आनंद झाला आहे, कारण दुसरं माझ्यामुळे जर कुणी आनंदित होत असेल ना तर मला खूप मस्त वाटते. काकू म्हणाली, ठीक आहे, तुझे विचार खूप छान आहेत. मग मी पण म्हणालो, काकू तुम्हाला जेव्हा पाहिजे ना तेव्हा मला बोलवत चला, मी अगदी आनंदानं तुमच्यासोबत तुमच्याकडे येत जाईन, तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा मला तेल मालिशसाठी बोलवत चला. मग काकू म्हणाली, ठीक आहे, मी बोलवत चलन तुला. मग मी म्हणालो, काकू मी जाऊ का आता खेळायला. परंतु काकू मला म्हणाली, अरे थांब, तू माझं एवढं मोठं काम केलेस, तोंड गोड करायचं नाही का. मग मी म्हणालो, हो ठीक आहे, काय गोड करणार, साखर देता का. काकू हसली आणि तिने मला एकदम घट्ट मिठी मारली आणि मला म्हणाली, बायांचं तोंड गोड कसं करतात माहीत आहे का. मी म्हणालो, काकू मी तुमचं तोंड गोड करायला नाही हो, तुम्ही माझं तोंड गोड करणार होतात. काकू मला म्हणाली, अगोदर तू माझं तोंड गोड कर, मग मी तुझं तोंड गोड करते. मी म्हणालो, म्हणजे कसं तोंड गोड करायचं मला नाही माहीत, तुम्ही मला सांगा म्हणजे मी तसं करेन. मग काकू मला म्हणाली, काय यार, तुला माहीत नाही का स्त्रियांचं तोंड कसं गोड करतात ते. मी म्हणालो, मला काय माहीत असणार काकू, तुम्ही सांगितलंच नाही तर मला कसं समजणार. मग काकू मला म्हणाली, ठीक आहे, मी सांगते तुला सर्व काही. बायांचं तोंड असं गोड करतात असं म्हणून तिनं तिचे ओठ माझ्या ओठावर टेकवले. मित्रांनो, तिचे ओठ जसे माझ्या ओठावर टेकवले तसं मला एकदम माझ्या अंगाला झरझरीत काटा आला. मला काहीतरी विचित्र वाटलं आणि मी थोडासा बाजूला सरकलो. तसं काकू मला म्हणाली, काय रे, काय झालं, रागवलंस की काय. मी म्हणालो, नाही बाबा, मी कशाला रागवू. मग ती मला म्हणाली, मग एवढा का चटकन बाजूला झालास. मी लगेच
मी म्हणालो, काकू ही माझी पहिलीच वेळ होती ना, याच्या अगोदर मी असं काही केलंच नाही. मग ती मला म्हणाली, अरे मी आहे ना, मी सर्व काही सांगते तुला. मग मी म्हणालो, आता माझं तोंड गोड करा. मग काकू मला म्हणाली, ठीक आहे. काकू घरामध्ये गेली. आता मला पण परत वाटलं होतं काकू तिचं तोंड माझ्या तोंडावर परत एकदा टेकवेल, परंतु तसं काही झालं नाही. काकू परत गेली आणि तिनं किचनमधून एक पेढ्याचा बॉक्स घेऊन बाहेर आली. मग त्यामधला एक पेढा तिनं मला भरवला. पेढा भरवल्यानंतर मी म्हणालो, काकू हे काय? तुम्ही तुमचं तोंड मात्र वेगळ्या पद्धतीत गोड केलं आणि माझं तोंड मात्र पेढ्यानं गोड केलं. मग ती मला म्हणाली, असं आहे का? मग तू माझं तोंड गोड कर आता. मी माझ्या तोंडामध्ये काकून घातलेला पेढा आणखीन अर्धा तसाच होता. मी हळूवारपणे माझं तोंड काकूच्या तोंडाच्या जवळ घेऊन गेलो आणि माझ्या तोंडामधला अर्धा पेढा काकूनं हळूवारपणे कातरून खाल्ला. तिची जीभ माझ्या जिभेला नकळत स्पर्श झाली. हा अनुभव माझ्यासाठी खूप नवीन होता आणि पहिल्यांदाच हे सर्व काही होत होतं. मी म्हणालो, काकू मला खूप छान वाटते. काकू मला म्हणाली, खरंच का? परंतु आठ तर तुला माहीत आहे ना? मी म्हणालो, हो बाबा, सगळं काही माहीत आहे. मग काकू म्हणाली, काय सांग बरं? मी म्हणालो, ह्या गोष्टी कुणालाच सांगायचं नाहीत, बरोबर आहे ना? काकू म्हणाली, अगदी बरोबर. तू माझ्या मनातलं बोललाच. किती का जीवाभावाचा मित्र असणार आणि कुणी का असणार, ही गोष्ट फक्त आपल्या दोघांमध्येच राहील. तुला जेव्हा तोंड गोड करायचं आहे तेव्हा माझ्याकडे यायचं आहे आणि मला पण जेव्हा तोंड गोड करू वाटेल ना तेव्हा तुला बोलवेन, चालेल का? मी म्हणालो, काय काकू काय बोलताय, चालेल का म्हणजे? अहो धावल पळल. मग काकू हसली, मी पण हसलो आणि काकू मला म्हणाली, आता तू जा पोरांसोबत खेळायला. मग मी निघालो. बाहेर गेल्यानंतर मी पोरांसोबत खेळू लागलो. मित्रांनो, खरं सांगायचं म्हणजे इतक्या वेळ जो काकूसोबत मी खेळ करत होतो त्या खेळाची सर या खेळाला नव्हतीच. मी बराच वेळ मित्रांसोबत खेळू लागलो, परंतु माझं राहून लक्ष परत त्याच गोष्टीकडे जात होतं. आता काय करावं आणि काय नाही मला काहीच सुचत नव्हतं. मला येऊन जाऊन काकूसोबत खेळलेला खेळच आठवत होता. माझे हात थरथर करत होते आणि माझ्या हातामध्ये, अंगामध्ये, शरीरामध्ये एक वेगळीच फिलिंग, एक वेगळीच ऊर्जा निर्माण होऊ लागली होती. अगदी घंटाभर झाला असेल मला आता खेळामध्ये रस वाटतच नव्हता. मी उठलो आणि परत काकूच्या घराकडे निघालो. माझे पावलं आता थांबायला तयारच नव्हते. मला सारखं आता काकूकडे जावं वाटत होतं. मग मी हळूवारपणे, अगदी मनाला आवर न घालू शकल्यामुळे सरळ काकूकडे गेलो आणि काकूकडे जाऊन काकूच्या घराचा दरवाजा वाजवला. गेट तर काय बाहेरूनच बंद मीच केलं होतं. ते गेट उघडलं, आत गेलो आणि दरवाजा ठोठावला. आता या वेळेला घरी कोण आलं असेल असं काकूला पण वाटलं असेल. मग काकूनं मला घरामध्ये बोलवलं. दरवाजा जसा तिनं उघडला तसं तिचे पण डोळे एकदम तिच्या डोळ्यामध्ये आश्चर्य पसरलं आणि मला म्हणाली, राजेश काय झालं? तसं मी म्हणालो, काही नाही काकू, मला तुमची आठवण आली. मग ती हसली, अरे वेड्या, लगेचच आत्ताच तर गेलास ना. मी म्हणालो, काय काकू तुम्ही मला अशी चटक लावली, असं करून ठेवलं ना, आता मला करमतच नाही. सारखं तुमच्याकडेच आवडते. मी खेळायला गेलो मग अशी 1 घंट्यापासून एक क्षणभरसुद्धा मी तुम्हाला विसरू शकत नव्हतो. सारखं तेच आठवत होतं. त्याच्यामुळं आता मला राहवतच नव्हतं म्हणून इकडं आलो आहे. काकूने एकदा इकडं तिकडं बघितलं आणि मला म्हणाली, कोणाला सांगितलं तर नाहीस ना? मी म्हणालो, छे, कोणाला कशाला सांगू काकू, मला करमतच नाही हो, सारखं तुम्हीच दिसतायत, जिकडं तिकडं तुम्हीच दिसतायत. पोरांसोबत खेळत होतो तर पण मला तुम्हीच दिसत होतात. परंतु काकू पण खूप हुशार होती. ती लगेच मला म्हणाली, राजेश एवढं पण ओघात वाहून जाऊ नको काळजी करूस, जा आता घरी तू. मी म्हणालो, नाही काकू, मला आता जाऊ वाटत नाही, मला तोंड गोड करावं वाटते. मग काकू मला म्हणाली, काय यार, अरे तू उठलं की तोंड गोड करायशील, काहीतरी कुटाणा करून ठेवशील, जा आता गपचूप घरी. परंतु मी म्हणालो, छे आता नाही जमणार, आपल्याला तोंड गोड करायचं म्हणजे करायचेच. तुम्ही जर माझं तोंड गोड करत नसाल ना तर मग मी तोंड गोड करतो तुमचं, जाऊ द्या. म्हणून मी लगेच बाहेर निघालो आणि जाऊ लागलो. काकू मला म्हणाली, अरे काय झालं? मी म्हणालो, हो पेढा घेऊन येतो ना. माझं बोलणं काकूनं ऐकली आणि हसली. मला म्हणाली, आता पेढा कशाला? मला माझ्या तोंडातला अर्धा पेढा तुम्हाला चारायचा आहे. त्यामध्ये फिलिंगच काहीतरी वेगळी असते हो, खूपच भारी वाटते. काकू एकदम मोठ्यानं हसू लागली. आता काकूला खूप वेगळं वाटू लागलं. ती मला म्हणाली, तू मला कुठल्या तरी कुटाण्यात अडकवतोयस असं वाटतंय, तू काहीतरी वेगळंच करून ठेवणार आहेस. मी म्हणालो, काकू असं काहीच होणार नाही, तुम्ही नका काळजी करू, मी सर्व काही एकदम व्यवस्थित करेन. तसं काकू मला म्हणाली, अरे बाबा, तुला आत्ताच तर तू गेलास आणि तुला जर दम पडत नाही म्हणलं तर कसं होणार माझा नवरा घरी असताना जर तू आलास आणि म्हणलास तोंड गोड करायचं आहे तर कसं होणार? मी म्हणालो, काकू मी एवढा पण वेडा नाही हो, असं कसं म्हणून मी तुमच्या नवऱ्यासमोर मला तोंड गोड करायचे म्हणून? नाही, असं काही होणार, तुम्ही नका काळजी करू. मग काकू मला म्हणाली, ठीक आहे, एवढं तरी हुशार आहेस,
नाही तर काहीतरी कुटाणा करून ठेवला असतास. मी जसं बोलू लागलो तसं काकू मला म्हणाली, सगळं काही व्यवस्थित करायचं हां. अजिबात कुठंसुद्धा चुकू द्यायचं नाही. ज्या दिवशी चुकलो ना त्या दिवशी सगळंच गेलं बोंबलत मग. तुला पण नाही आणि मला पण नाही. आणि रिकामा कुटाणा तो वेगळाच. मग ठीक आहे असं म्हणालो मी काकूला. मग काकू मला म्हणाली, आता ये आत, कर चटकन तोंड गोड आणि जा निघून. मी म्हणालो, का? तुम्हाला काय गडबड आहे का? ती मला म्हणाली, अरे मी एक स्त्री आहे आणि गडबड म्हणजे मला घरातली कामं करावं लागतात. आता घरामध्ये कपडे पडले आहेत, भांडे धुवायचे आहेत, पाणी भरायचं आहे, भरपूर काही काम भरपूर बाकी आहे. मी म्हणालो, तुमचं काम मी करू लागतो ना काकू, परंतु मला मात्र माझं तोंड गोड करून द्या. काकू हसली. तिने मला घट्ट पकडलं आणि परत तिने माझ्या तोंडावर काही चुंबन अंकित केले. पटापट ती माझी मुके घेऊ लागली. पटापट मुके घेतल्यानंतर मी तिला म्हणालो, काकू मला तुम्हाला मिठी मारा वाटते. काकू मला म्हणाली, आता हे काय आणखीन नवीनच? मी म्हणालो, नवीन नाही ना जुनं नाही, मला जे पाहिजे ना ते पाहिजे म्हणजे पाहिजेच. काकू हसली आणि तिनं मला घट्ट गळाला लावून घेतलं आणि मला म्हणाली, तू माझं काम करणार आहेस का? मी म्हणालो, हो काकू, तुम्ही जे सांगाल ते काम करतो. मित्रांनो, कथा खूपच रोचक मोडवर येऊन थांबली आहे. त्यानंतर पुढं काय घडलं हे कथेच्या पुढच्या भागामध्ये ऐकायला विसरायचं नाही. मित्रांनो, तुम्ही जर कथा पूर्ण ऐकली असेल, तुम्हाला आवडली असेल तरच लाईक करा. आणि हो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असेल किंवा आत्तापर्यंत आपण आपल्या हक्काच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा ना सबस्क्राईब यार. सर्व काही मोफत आहे. बाय बाय. भेटूया कथेच्या पुढच्या भागात.